लेकरं सुखी झाले पाहिजेत. आपला लेकरं नोकरीच्या वर्गवारीत जाऊन बसला पाहिजे. शिक्षणाबरोबरच आरक्षण हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून माझ्या मायबापानं लेकराला प्रचंड शिकवलं. परंतु जातीयवादी आणि मराठा समाजाविषयी द्वेष करणाऱ्यांनी 75 वर्षात माझ्या लेकराला मराठ्याचे आरक्षण नाही मिळू दिलं. ज्या ज्या या राज्यावरती 75 वर्षात सत्ता आल्या त्या सत्तेवरती प्रचंड मोठा प्रभाव या काही मंडळींना ठेवला. यांचा अजेंडा एकच होता, काहीही झालं तरी मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. मराठ्यांचे लेकरं मोठे नाही झाले पाहिजे, हे यांचं प्रमुख षडयंत्र. 70-75 वर्षात जे जे सरकार आली तेही यांच्या षडयंत्रापुढे दबली आणि मराठ्यांना हक्काचं असणारं आरक्षण सुद्धा मिळालं नाही. इकडं माग कशाची बडबड चालू आहे? मागच्याला आरक्षण मिळालं का? ह्या मागच्यानेच आरक्षण आत्तापर्यंत मराठ्याला मिळून नाही दिलं. ते व्यक्ती तिकडे बसलाय. मराठ्यांनी कधीच जातीवाद नाही केला. 70-75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून मराठ्यांनी कधीच जातीवाद केला नाही. सगळ्यांच्या लेकरांना मिळाला पाहिजे ही मराठ्यांची प्रमुख भूमिका. ज्यांना कोणाला खाण्यासाठी नाही त्यांना पोटभर खायला दिलं पाहिजे ही मराठ्यांची प्रामाणिकपणा. मराठ्यांनी एखाद्या वेळेस स्वतःच्या लेकराला जेव घातलं नाही पण दुसऱ्याचं लेकरू अगोदर जेव घातलं, हा मराठ्यांचा धर्म. कोणाला जर आडी अडचणी आल्या तर मध्यरात्रीही उभा राहणारा हा मराठा. कोणाच्याही सुखादुःखात शत्रुत्व असलं तरीही माणुसकी जिवंत ठेवणारा हा मराठा. याने कधी जात आणि जातीतला माणूस शोधला नाही. याने फक्त त्याच्यातली माणुसकी शोधली आणि शेवटी हा आपला आहे म्हणून याला मदत केली. हे पिढ्यांना पार मराठ्यांनी केलं. मराठ्यांनी इतरांच्या डोक्यावरचा हात कधी कमी होऊ दिला नाही. स्वतःच्या लेकराचे अश्रू कमी पुसले पण इतरांच्या लेकराचे अश्रू पुसू नये त्याच्या पाठीवर थाप देऊन त्याला बळ दिलं. स्वराज्याचा विचार डोक्यात घेऊन मराठ्यांनी कोणालाही आडवं न पडता सगळ्या जाती धर्मांना एक करून सगळ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजेत हा त्यांचा प्रामाणिकपणा. मराठा अत्यंत विश्वास ठेवणारा असल्या कारणानं मराठ्यांनी सगळ्यावर स्वतःच्या मुलापेक्षा जास्त माया केली. आज मराठ्यांच्या लेकराला आरक्षणाची अत्यंत आवश्यक आहे. काय वाजत आहे? टाकीसिन टकोऱ्यात माय प्रत्येक गावात बुंग बुंग वाजतच माया टकोऱ्यावर. कुठं जा? मला वाटलं यावल्यावरच काही आलं का?
मराठ्यांनी कधीही कोणाविषयी आकाश व्यक्त केला नाही. सगळ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा कधीही म्हणला नाही आमच्या हक्काचं आरक्षण कुठं आहे. ज्या ज्या वेळेस समित्या झाल्या त्यावेळेस समिती ज्या वेळेस सर्वे करायची त्यावेळेस सांगितलं जायचं मराठ्यांच्या नोंदी नाही. आणि मराठा विश्वासू असल्यामुळं किडे माया नरड्यात चालले. माया कोण कोण माग लागले काय माहित. आणि लाईट बंद केलं मला दिसन का. एक तर आरक्षण नाही लाईटही बंद करा तुम्ही. जमतं की तुम्हाला हुकलं तुमचा मेळ सगळा. करायचं का चालू मग करायचं नको का. अरे हा म्हणते ते करा चालून काय मग जे होईन ते होईन. असं सगळं वाजलेलंच आमचं काय. हा लावा. समित्याने वेळोवेळी काम केलं पण समिती प्रत्येक वेळेस सांगायची मराठ्यांचे पुरावे सापडले नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण देता येत नाही. मराठे प्रत्येकावर विश्वास ठेवायचे. तुम्हाला थोडा वेळ आहे बोलू ना नाही तर तुम्ही म्हणायचे हे आला ते आला उशिरा सुरू केलं यांनी. मराठ्यांनी विश्वास ठेवला आणि पुरावे नाही म्हणल्याच्या नंतर होला हो केलं आणि खऱ्या त्या विश्वासाचाच विश्वासघात झाला. मराठ्यांना पूर्वीपासून आरक्षण होतं तरीही मराठ्यांना दिलं नाही. ते आता 2023 मध्ये सिद्ध झालंय की मराठ्यांना आरक्षण हो. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 29 लाख नोंदी या राज्यात मराठा ओबीसी असलेल्या सापडल्यात. मग आता आम्हाला उत्तर पाहिजे. 70 वर्ष आम्हाला आरक्षण कोणी दिलं नाही त्याचं नाव आता आम्हाला मराठ्यांना पाहिजे. आमच्या असणाऱ्या नोंदी दडून ठेवल्या कोणी. आणि मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये हा घाट घातला कोणी. जर 70 वर्षापूर्वीच मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर जगाच्या पाठीवर मराठा समाज 1 नंबरची प्रगत जात म्हणून आज राहिली असती. ज्यांचे पुरावे नाहीत त्यांना आरक्षण दिलं आणि मराठ्यांचे पुरावे असूनही मराठ्यांना दिले नाही. 1967 ला जे आरक्षण दिलं त्यामध्ये कसलेही पुरावे घेतले नाही. फक्त एका शासन निर्णयावर आरक्षण देण्यात आलं. व्यवसायावर आधारित जाती निर्माण केल्या आणि आरक्षण वाटून टाकलं. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती. माझ्याकडे एक मंत्री आला होता. ते मला म्हणलं तुम्हाला आरक्षणात नाही कोण बी देता येणार. म्हणलं नको देऊ पण मला एक सांग तोही जात आरक्षणात गेली नेमका कशाचा आधार घेऊन आत गेली मला एवढंच उत्तर दे.
मंडल कमिशननं ज्या जाती आरक्षणामध्ये घातल्या त्या जातीची पोट जात म्हणून एका रात्रीत यांची जात आरक्षणामध्ये गेली. कागद नाही, पुरावे नाही, काय नाही काय नाही काय नाही, एका रात्रीत आरक्षणात गेली, दुसऱ्या सकाळी नोकऱ्याला लागली. आपण नुसतं बघत राहिलो. पोरग नोकरीला लागाना, पोराला उच्च शिक्षण मिळाना, कर्ज काढून बेजार झालो, सगळा पगार शिक्षणात गेला, सगळं पिकं शिक्षणात गेलं, पोरग सुशिक्षित बेकार झालं. नुसते बघत राहिलो आपण. मी त्या मंत्री महोदयांना प्रश्न विचारला, जर तुमची जात पोटजात म्हणून मध्ये जाती तर मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? ते मला म्हणले साहेब आली चिरून येतो, आणखीन माघारीत नाही आलं. असे 10-15 जण मंत्री गेले विचारायला, आणखीन माघारीत नाही आले. ते मला येडपट समजित सगळं आरक्षण माया चांगवर बसलं. असे बरेच गेले माघारीत नाही आले. ते मला येडपट समजित. येड नाही का, येड्यासारखं असं मी कसला का नाही दिसत का त्याच्यामुळं. ते मला ते मुंबईतच ठरी देते, याला बिंगून टाकू म्हणते आत्ता मला, तर मी कसला का दिसतो म्हणून ते तिथं ठरी देत. त्यांची चूक नाही. मला किती बाऱ्या मोजातो मी 35 किलो भरतो. मी दिसतो बँडमध्ये खुळखुळ वाजणार असल्यावर, पण मी लय नमुना भारी. मी टप्प्यात येऊस तर काही बोलतच नाही, जवळ आलं ग वाजेलाच. आपल्या प्रश्नाचे उत्तरच नाही त्यांच्याकडं, कारण मी खरं बोलतो. माझ्या मराठा समाजाच्या मनातल्या वेदना मी बोलतो. माझ्या मराठा समाजाला आणि त्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी बाबत मी बोलतो. मी माझ्या मराठा समाजातल्या मनातलं दुःख बोलतो. माझ्या बापजाद्या मराठ्यांनी केले कष्ट त्याबाबत मी बोलतो. बाकीच्यांना हे आरक्षण दिलं, आम्हाला काय दिलं का दिलं नाही याबाबत मी बोलतो. मी माझ्या समाजाचं दुःख या जगासमोर मांडतोय. मी नामा मात्र आहे फक्त. मी स्वतःला या समाजाला मी मायबाप मानतो, या समाजाचं मी लेकरू स्वतःला मानतो. म्हणून मी माझ्या समाजाचं दुःख या जगासमोर मांडतोय. मी काय चूक करत नाही. त्यांना ते चूक वाटतंय, त्यांना मी शत्रू वाटतोय. आणि सगळ्याची सगळे सध्या माझ्याच विषयी बोलतात. मला आज एक पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला. ते सगळे जण मिळून तुम्हालाच बोलतात. आता मी काय करू? त्यांना संताजी धनाजी सारखे मराठीचा मीच दिसायला लागलोय पाण्यात, त्याला मी काय करू? ते लय मोठे जण नाही तर एकटाच आहे. ते बाकीचे बिचाऱ्यांचा दोष देऊ नका. ते उगाच चला म्हणले म्हणून आले. त्यांना सगळ्यांना वाटतं मराठ्याला आरक्षण मिळावं, पण ती एकटा एडवणी करतो. आता काय झालंय, मी काय त्यांच्याविषयी बोलत नाही, कारण आता जवळ आलंय आरक्षण. हे जवळ आलंय. विजयाचा क्षण 24 डिसेंबर पर्यंत चालाय. मराठी गुलाल उधळणार आहेत, काही झालं तरी. त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. म्हणून मी गप आहे. मला एखादा जर मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की मी कोणाला सुट्टी देत नाही. पण सध्याची परिस्थिती अशी आहे, 70 वर्षापासून मराठा समाज या क्षणाची वाट बघतोय. लेकरं ऍडमिशन घ्यायला तयार नाहीत.
1% हुकलं तर लेकरू घरापर्यंत रडत यायला लागलं. आई बापांना लेकराचा चेहरा बघू शकतेत ना लेकरू मायबापाचा रडलेला चेहरा बघू शकतेत. भयान वास्तव या मराठा समाजात आणि त्या विद्यार्थ्यात आणि मायबापात उभा राहिले. या समाजाला एकदाच आरक्षण देऊन त्यांना आयुष्याची भाकरी द्यावी यासाठी हा कानाकोपऱ्यातला मराठा संघर्ष करतोय. आपण थोडा संयम जर बाळगला तर या मराठा समाजाच्या पदरात 100% आरक्षण पडल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी सहन करतोय. नसता मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललेला तो कोणीही असो त्याला आपण सोडत नाही. मग तो कुणी असो, तो मराठ्याचा असो नाही तर तो कोणाचा असो, आपण सोडत नाही. परंतु मराठ्यांच्या खूप प्रमाणात नोंदी सापडायला लागल्यात. मराठ्यांचं एक ना एक दिवस 100% कल्याण होणार आहे, म्हणून आपल्याला आता संयम धरायचा आणि शांतता ठेवायची. त्यांनी ठरवलंय या राज्यात जाती जातीमध्ये दंगली झाल्या पाहिजेत. घटनेच्या पदावर बसलेला माणूस ज्याने या राज्याचं पालकत्व स्वीकारलंय, 30 ते 35 वर्षे या सत्तेमध्ये स्वतःचं वय घालवलंय, तो माणूस इतका विषारी बोलू शकतो आणि कायदाही पायदळी तुळू शकतो हे उभ्या राज्यानं परवा बघितलंय. आपण घटनेच्या पदावर असताना त्या पदाची गरिमा तरी आपल्याला राखता आली पाहिजे. वैचारिक मतभेद अवश्य असले पाहिजेत, विरोधही असला पाहिजे. आमचा छगन भुजबळ साहेबाला कधीच व्यक्ती म्हणून विरोध नव्हता. मराठ्यांचा त्यांच्या विचाराला विरोध होता आणि तो मरेपर्यंत त्यांच्या विचाराला आमचा विरोध राहणार. परवापासून मात्र व्यक्ती म्हणूनही आमचा त्यांना आता विरोध आहे. सर त्यांना तसं व्हायला लागलं. वय माणसाला सुधरून देत नाही, खाल्लं तर पचत नाही, पाठ पाठ त्रास होत असन, त्याच्यामुळं त्यांना आता सुधरत नाही. पण मराठ्यांनी आता ठरवलंय आणि आपण सुद्धा ठरवलंय यांना महत्त्व द्यायचं नाही. त्यांची ती लायकी सुद्धा आता राहिली नाही. लायक माणसाविषयी बोलावं, कारण मराठ्यांना आणि या मायबाप मराठ्यांना सांगतो त्यांना जातीय दंगली घडवायच्यात. मराठ्यांच्या खांद्यावर आजपासून जबाबदारी आहे. ओबीसी बांधव गाव लेवलचा, आत्ताही गावखेड्यातला ओबीसी बांधव म्हणतो गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील आणि आहेत तर त्यांना त्यांचं आरक्षण दिलं पाहिजे. आपल्या नेत्याने गप्प बसावं. या भोर शहरामध्ये उदाहरणार्थ माझी 2 गुंठे जागा आहे, उदाहरणार्थ बरं का, नाही यायचे इकडे ते, आणि मी अंदाजे म्हणतोय इथं माझी 2 गुंठे जागा आहे. गावाला मेळ लागा नाही, 2 गुंठे कुठे मला माहित नाही कुठे, पण मला 7-12 सापडला केव्हा निघाला. तुम्ही माझी 2 गुंठे जागा देणार का नाही 7-12 असल्यावर, बरोबर का नाही? मग आमच्या आता नोंदी सापडल्या, तू म्हणतोच कस काय आमच्यात येऊ नको, मग कुठं जातो? मग जातो कुठं? आमचंच खातो इतके दिवसापासून. तो एक घर आमच्या गावात नाही तरी तो 60-30% आरक्षण खातो कसं? त्याचं बिचाऱ्याचं म्हणणं आहे माझी 60% लोकसंख्या आहे एकट्याची. बरं 60 तर 60 जाऊ द्या, ती म्हणून तसंच वागायचं. आता मराठी इथून पुढं 60% त्याची मोजा, 60% ओबीसी, 34% मराठा, किती झाले? SC ST 20%,
किती झाली? 150% लोकसंख्या असते का राज्याची? का पागल समजत होय तो आम्हाला? मारवाडी बांधो, मुस्लिम बांधो, ब्राह्मण बांधो, हे कुठे सोडायचे? हे धरायचेच नाही त्याच्यात. मायली तिकडाच माल दिसतो, इकडेच बसतोय. कारण काड्या करणारा माल तिकडाच. यांच्या लक्षात आलं मायबाप मराठ्यांनो, मराठा ओबीसी आरक्षणात आला हे पक्क यांच्या लक्षात आलंय. पर्याय यांच्या समोर आता काहीच नाही. मराठ्यांचे पुरावे सापडले म्हणजे महाराष्ट्रातला सरसकट मराठा ओबीसी आरक्षणात येणार हे सत्य. मग आता काय केलं पाहिजे? आता जाती जातीत दंगली भडकवल्या पाहिजेत. एवढंच एक काम करता येऊ शकतं. यांना राजकीय फायदा उचलायचा आहे. आपल्या आपल्यामध्ये जाती तेढ निर्माण करायचा, दोन्ही जातीमध्ये झुंज लावायची आणि समाज गुंतून ठेवायचा. म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचं पुन्हा एकदा वाटोळ करण्यात यशस्वी झाले. मराठ्यांच्या खांद्यावर आजपासून जबाबदारी. ते कितीही बोलले आपण उत्तर द्यायचं नाही आणि कुठेही वाद होणार नाही. याची सगळी जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर आजपासून. अजिबात जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही, कारण आपला लेकरांचा विजयाचा क्षण जवळ आला हे लक्षात ठेवा. आपले लोक रागीट असल्यामुळं ते काही बोलून आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न करतात. आता मायावूनच घ्या ना, मला इतका कचा कचा बोललाय तो. तुम्हाला सांगतो, तो जर मला इतका कचा कचा बोलला मी त्याला किती कचा कचा तुडीन. मी बी लय शहाणा नाही ना, पण मी असा राग गिळलेला आहे. म्हणलं आता आपले 24 डिसेंबर जवळ येते, आपल्या लेकराचं कल्याण होणारे. 70 वर्ष झालं लेकरं विषाचा घोट प्याल्यासारखं प्यायला लागलेत, बळत जीवन जगायला लागलेत. गप बसलो मी. मला माहिती आहे. आणि मराठा बांधवांना तुम्हाला सांगतो, एकदा आरक्षण मिळालं आपल्याला काही काम नाही, त्यो बी कुठं जाणार नाही. दोघं एकाच गल्लीत येत आपण. पण आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं व्यासपीठावर, अख्खं मंत्रिमंडळ. पण माझ्या मराठा समाजासाठी मी माझी इंच भरही नियत ढळू दिले नाही, इंच भरही. कारण ज्या समाजाला मी मायबाप मानतो त्या समाजाचा मी लेकरू. ज्या समाजाला मायबाप मानतो त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी माझ्या मराठा समाजाशी मरेपर्यंत गद्दारी करू शकत नाही. हा शब्द आज माझा या मराठा समाजाला आहे. हा शब्द आज माझा या मराठा समाजाला आहे. त्यामुळं मी माझ्या मराठा समाजाला प्रामाणिकपणा सिद्ध करून दिलेला आहे. मला काय पाहिजे नाही. माझ्या आयुष्याचं मी ठरवून घेतलेलं आहे. पूर्ण आयुष्य मी या समाजासाठी अर्पण केलेलं आहे. मला आणि माझ्या समाजाला, आम्हाला दोघालाही आरक्षण देऊन मराठा समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन फक्त एकदा हसू आणि आनंद बघायचा आहे. बस जिंदगीचं सार्थक झालं. जो काय संघर्ष करायची वेळ येईल ती करायची तयारी. यांनी मायावर एवढे डाव टाकलेत, तुम्हाला माहीत नसते का? माहीत झाले. मायावर एक डाव असा टाकला येणे सरकारने, त्यांचा एक डॉक्टर मला तपासायला आला आणि ते मला म्हणतं याला किडनीच नाही. मला आयला मी फुल टेन्शनमध्ये आलो ना. म्हणलं माझ्या बापाने मला एखादबार तपासलं का नाही.
आणि मी एका किडनीवर 35 उपोषण केलेच कसे. मग उपोषण सुटलं. डॉक्टर म्हणलं भाऊ मग काही तपासू नको, पहिला किडनी होणारा अन्यायाचा रक्तपात थांबवण्याचं काम या मावळखोऱ्याने केलं. छत्रपती शिवरायांच्या सोबतीनं या मावळखोऱ्यातल्या सगळ्या सरदारानं आणि मावळखोऱ्यानं याच रायरेश्वराच्या चरणी शपथ घेऊन विश्वाला स्वराज्य दिलं. ही मावळची भूमी प्रचंड महान आहे. मावळखोऱ्यानं जर एखाद्या विषयात हात घातला तर हा मावळखोरा कधीही माग सरकत नाही. हा मावळखोऱ्याचा इतिहास आहे. जिजाऊंनी आदेश सोडावा आणि छत्रपती शिवरायांनी तो मान्य करावा आणि छत्रपती शिवरायांनी आदेश सोडावा आणि या मावळखोऱ्यानं तळहातावरच्या फोडाप्रमाणे प्रमाण मानून मान कटले तरी माग सरकायचं नाही, पण विजयाच मिळवायचा हा मावळखोऱ्याचा इतिहास. तुम्हाला वाटलं होतं तुम्हाला एकट्यालाच मावळखोरा माहिती. तुम्ही जे कागद देऊ राहिले माझ्याकडं मला येत नाही वाचिता. महन ते काय जमत नाही जास्त आणि मला वाचून भाषण करता येत नाही. मी माणसाच्या मनातलं बोलतो म्हणून मराठा जिंकत आलाय. आणि मला हाव सुद्धा नाही. मला मावळखोऱ्यानं आपल्या इथल्या बांधवानं काय झालं का तिकडं, मग तिकडं कम बघा तुम्ही, मला मेळ लागा ना. कुणी आरक्षण घेऊन आलं का? मला झोपेत सुद्धा आरक्षण दिसतं बरं का सध्या. आपल्याला दान का अवघड आहे. माझ्याजवळ सध्या झोपत सुद्धा कुणी नाही आमच्या गाडीतले. मी रात्रीच म्हणतो आरक्षण आण लवकर. भाकर आण म्हणण्याच्या ऐवजी मी 2-3 बारे आरक्षण मागितले. या भोर तालुक्यातल्या बांधवांनी मला बसायला खुर्ची ठेवली. ती तुम्ही जमिनीवर आहेत, मी जमिनीवर आहे. मला खुर्चीसाठी काम नाही करत नाही. आणि माझ्या पोटात जर गद्दारी असते ना तुम्हाला लगेच सांगूनच टाकतो. आता आपल्याला खरं बोलायचं त्याच्यामुळेच मग बऱ्याच जणांच पटा नाही. ते म्हणते ते वाचकून बोलत या काही कानात सांगितलं की लोकांनाच सांगून टाकतंय याला बोलावं का नाही काही असं. त्याच्यामुळे आपल्याकडे येताना शिष्टमंडळ थरकूनच येतं. असं वाकतच बघा नाही तर व्यासपीठाकडे येत आहे. त्यांना माहिती वाचकून काही बोलतंय का काय. मला जर माझ्या मराठा समाजाशी गद्दारी करायची असते ना, आजकालची दुनिया कशी आहे माहिती आहे तुम्हाला. एखाद्या आमदार खासदारानं किंवा मंत्र्यानं जर आमदाराने एखाद्या कार्यकर्त्याच्या अंगावर खांद्यावर हात टाकला ते दुसऱ्या दिवशी नीटच बोलत नाही लोकाला. पण आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं व्यासपीठावर, अख्खं मंत्रिमंडळ. पण माझ्या मराठा समाजासाठी मी माझी इंच भर ही नियत ढळू दिली नाही. इंच भरही. कारण ज्या समाजाला मी मायबाप मानतो त्या समाजाचा मी लेकरू. ज्या समाजाला मायबाप मानतो त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी माझ्या मराठा समाजाशी मरेपर्यंत गद्दारी करू शकत नाही. हा शब्द आज माझा या मराठा समाजाला आहे. त्यामुळं मी माझ्या मराठा समाजाला प्रामाणिकपणा सिद्ध करून दिलेला आहे. मला काय पाहिजे नाही. माझ्या आयुष्याचं मी ठरवून घेतलेलं आहे. पूर्ण आयुष्य मी या समाजासाठी अर्पण केलेलं आहे.
मला आणि माझ्या समाजाला, आम्हाला दोघालाही आरक्षण देऊन मराठा समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन फक्त एकदा हसू आणि आनंद बघायचा आहे, बस जिंदगीचं सार्थक झालं. जो काय संघर्ष करायची वेळ येईल ती करायची तयारी. यांनी मायावर एवढे डाव टाकलेत, तुम्हाला माहित नसते का? माहित झाले. मायावर एक डाव असा टाकला यांनी सरकारने, त्यांचा एक डॉक्टर मला तपासायला आला आणि ते मला म्हणतं याला किडनीच नाही. मला आयला मी फुल टेन्शन मध्ये आलो ना. म्हणलं माझ्या बापाने मला एखादबार तपासलं का नाही, आणि मी एका किडनीवर 35 उपोषण केलेच कसे. मग उपोषण सुटलं. डॉक्टर म्हणलं भाऊ मग काही तपासू नको, पहिल्या किडनी आहेत का बघ मला. त्याने मला तपासलं, दोन्ही किडन्या निघाल्या. मग पहिला का जनावराच्या मागचा आणला होता का? हे काय डावटा की त्याने यांचा मेळच नाही. हे भयानक षडयंत्र असतात, परंतु आपण यांचं एकही षडयंत्र यशस्वी होऊ दिलं नाही, एकही, आणि इथून पुढेही होऊ देणार नाही. मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या. आमच्या इकडे एक अशी वार्ता पसरली होती, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा एक होत नाही आणि त्याला आरक्षणाची गरज नाही. वार्ता पसरली होती. मी आज 4-5वा दिवस पश्चिम महाराष्ट्रात, असं एक गाव नाही तिथं 10,000-5,000 लोक नाहीत, एकही गाव नाही. त्यातल्या 5-6 सभा 50,000 ते 1,00,000पर्यंत झाल्या. इस्लामपूरच्या ग्राउंडवर उभं राहायला जागा नव्हती. रात्री 3 वाजता कराडच्या ग्राउंडवर उभं राहायला जागा नव्हती. मग ज्याला कोणाला वाटतं ना पश्चिम महाराष्ट्रातला मराठा एक होत नाही, त्याने फक्त मावळमध्ये येऊन बघावं. त्याला ह्या गर्दीतून 5 घंटे बाहेर जाता येणार नाही. समितीनं काम करायला सुरू केलं आणि आपलं आणि सरकारचं ठरलं. हैदराबाद संस्थानमधून आणि मराठवाड्यातून ज्या नोंदी सापडतील त्या नोंदीचा अहवाल घेऊन मराठा आणि कुणबी एकच असलेला अहवाल सरकारनं स्वीकारावा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावेत असं आपलं आणि सरकारचं ठरलं. सरकारनं प्रथम अहवाल स्वीकारला सुद्धा, आणि हे आम्हाला माहित झालं. सरकारनं प्रथम अहवाल स्वीकारला. मराठवाड्यातल्या मराठ्यांना त्यांच्याविषयी स्वीकारला. मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकण असा भेदभाव करू शकत नाही असं सरकारला स्पष्टपणानं सांगितलं. तुम्ही एका भावाला आरक्षण देणार आणि दुसऱ्या भावाला नाराज करणार, हे मला चालणार नाही. मुख्यमंत्री साहेबाला त्याच दिवशी सांगितलं, या समितीला तुम्हाला राज्याचा दर्जा द्यावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी त्या समितीला राज्याचा दर्जा दिला आणि समिती राज्यभर काम करायला लागली. एक अहमदनगर जिल्ह्यात 3.25 लाख नोंदी सापडल्या. 3.25 लाख. असा एकही जिल्हा नाही की तिथं नोंदी सापडल्या नाही. आपल्या भोर तालुक्यातही सापडल्यात ना. तालुक्यात 4,700, 7,000, 7,000वर किमान 30 ते 35,000 लोकांचं कल्याण होऊ शकतं. तुमचं रेकॉर्ड सापडायला लो टेन्शन न घेऊ सांगितलंय मला. मी साहेबाला बोलतो उद्याच्याला, समितीला सुद्धा सांगतो आणि भोरचा विषय
मुख्यमंत्र्यांचं सुद्धा उद्याच कानावर टाकतो आणि तुम्हाला फोन सुद्धा तसा येईल. आज जरी जळालं असलं आणि खरोखरच ते जळालं असेल तर मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं तरी ते मिळणार नाही. परंतु आपलं आणि सरकारचं असं ठरलेलं आहे की ज्या नोंदी सापडल्यात त्याचा अहवाल बनवायचा आणि महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यायचं असा आपला आणि त्यांचा करार झालेला आहे. कारण नोंदी याच्यासाठी पाहिजेत, कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो. आधाराशिवाय कायदा पारित होत नाही आणि आधारासाठी प्रचंड अशा नोंदी सापडलेल्या आहेत. त्यामुळे 24 डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री साहेबांना आणि सरकारनं आपल्याकडून वेळ घेतलेला आहे. 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना 100% आरक्षण मिळेल, काळजी करू नका. तुमचा भोर तालुका आम्ही मागं पडू देणार नाहीत, हा शब्द तुम्हाला आहे. मग आता तेच सांगितलं ना. आता काय सांगितलं मग मी? तुमच्या नोंदी नसल्या तरीही खरं खरंच सांगून टाकू. आपलं त्यांचं असं ठरलंय, जाऊन दे आता. मावळात कशाला खोटं बोलायचं? मावळा आणि विश्वाला स्वराज्य दिलं, इथं तरी काय खोटं बोलायचं? त्यांचं आपलं स्पष्ट ठरलेलं आहे. नोंदी सापडल्यात त्यांचा अहवाल बनवायचा, द्यायचं कोणाकोणाला कायदा पारित करून. 1. सर्व परिवार, म्हणजे ज्याची नोंद सापडली त्याचा सर्व परिवार. 2. संबंधित नातेवाईक. 3. सर्व रक्ताचे सगळे सोयरे. खाली कोण राहिलं? खाली कोण राहिलं ग? तुम्हीच का? सांगितलेलं ऐकलंच नाही, ध्यानच नाही मराठ्याचं. नुसतं एकदा बोलायचं खाली मुडकं घालायचं. कशाला आरक्षण मिळेल? आम्हाला बॉम्बला लावलं इकडून, तुम्ही तिकडे खाली मान घातली. आता 70 वर्षे असंच झालं. पण काय नाही, मी निभार आहे आता मी काय घेतल्याशिवाय सोडित नाही. नोंदी सापडल्या, प्रथम अहवाल गेला, दुसरा अहवाल ह्या 2-3 दिवसात जाईल. मराठ्यांना जाता जाता फक्त एक विनंती आहे, आपली एकजूट फुटू देऊ नका. राज्यात कुठंही उद्रेक जाळपोळ मराठ्यांनी करायचा नाही. 2. मराठ्याच्या एकाही पोरानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. जर मराठ्यांचे पोरच मरायला लागले, ते आरक्षण घ्यायचं कोणाला आणि द्यायचं कोणाला? आणि आम्ही आंदोलन करून त्याचा उपयोग काय? आरक्षण मिळतंय. ज्या 70 वर्षापासून नोंदी लपून ठेवल्या होत्या त्या बाहेर निघाल्यात, म्हणून मराठ्यात उत्साह निर्माण झालाय. आता मराठ्यांना 100% आरक्षण मिळणार. आणि ज्या ठिकाणी कार्यक्रम महाराष्ट्रात ठेवलेत त्या ठिकाणी सगळा मराठा समाज सगळ्या क्षेत्रातला ताकदीने जमायला लागलाय. कोणीही एक दिवसासाठी काम करायला तयार नाही, कोणी आपल्या ड्युटीला जायला तयार नाही, कोणी व्यवसायाकडे सुद्धा जात नाही. रात्रीची किती थंडी असो किंवा दिवसाचं किती ऊन असो, कानाकोपऱ्यातला मराठा त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन थांबलाय. ही मराठ्यात क्रांती झाली. कारण या नोंदी मिळाल्यात तेव्हापासून कोणाला का होईना आरक्षणाचं पत्र मिळायला लागलंय आणि त्यांच्या लेकराला विषयाची भाकरी मिळाली. मायबाप मराठ्यांनो, कोणाला का होईना पत्र मिळायला लागलं याच्यात आनंद बाळगू. कोणत्या का होईना आपल्याच लेकराचं कल्याण व्हायला लागलंय. आपल्याला मोठं मन ठेवावंच लागेल. फक्त या मावळच्या पवित्र भूमीतून महाराष्ट्रातील मराठा समाजाला एक आव्हान करतो, ज्या मराठा समाजाला आरक्षण असेल त्यांनीही
आणि ज्या मराठा समाजाला आरक्षण नाही त्यांनीही एकजुटीने एकत्र या. जात संपवण्याचा सगळ्यांनी घाट घातलाय. जात संपता कामा नये. आरक्षण 2 दिवस लेट मिळालं तरी चालल, पण जात संपता कामा नये. जर आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या मदतीला जर नाही आले तर आरक्षण नसलेले मराठे संपतील आणि ते संपल्याच्या नंतर तुम्हालाही संपवायला ते मागं पुढे पाहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणून वेळीच सगळे सावध व्हा. आता कोणी बेसावध राहू नका. तसं जर पाहिलं तर ते आपलं काही करू बी शकत नाही, कारण आपण एकटेच 50-55%. पण आपल्याला त्या भानगडीत सध्या पडायचं नाही. दुसरं आव्हान या मावळच्या पवित्र भूमीतून करतोय. मी साताऱ्यातून आणि कोल्हापुरातूनही केलं होतं. महाराष्ट्रात जेवढे काय पक्ष आहेत त्या पक्षात असणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना आज या मावळ खोऱ्यातून जाहीर आव्हान आहे. मराठ्यांच्या पोराला तुमची आवश्यकता आहे. तुमच्या पाठबळाची आज गरज आहे. हीच मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभा राहण्याची योग्य वेळ आहे. मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभा राहा. मराठा तुम्हाला कधी विसरणार नाही आणि तुम्ही जर उभा नाही राहिले तर मराठा आयुष्यभर तुम्हाला माफ करणार नाही. बाकीचे एक यायला लागलेत त्यांच्या जातीसाठी. सुरुवात तुम्ही नाही केली, अगोदर त्यांनी केली. ते जर त्यांच्या जातीसाठी करणार असतील तर तुम्ही तुमच्या जातीच्या लेकरांसाठी आरक्षण मिळेपर्यंत उभा राहा. तुम्ही नाही राहिले तरी सर्वसामान्य करोडोना मराठा कानाकोपऱ्यातला महाराष्ट्रातला एका ताकदीने उभा राहिलाय. त्याला कुणाच्या मदतीची आवश्यकता नाही. पण आम्ही एकदा तुम्हाला शेवटची हाक मारली, तुम्ही आले तर ठीक, नाहीतर आम्ही लढायला सज्ज आहेत. तुम्ही बिल कुटाणा करून ठेवलाय. तुम्ही काय सोपे नाही. मी मोठ्याने बोललो की तुम्ही खाली बघा आणि हळूच बोललो की टपाटपच वर बघा. काय मिळेल तुमचा? तुम्ही असा मेळ पांगून ठेवलाय. सगळ्या पक्षाचे नेते, थोडा वेळ बोलू का? सगळ्या पक्षाचे नेते आपल्या बापजाद्या मराठ्यांनी मोठे केले. कधीच जात बघितली नाही त्यांच्यात, कधीच. 70 वर्षात जे पक्ष असतील ते सगळे धरा. आता त्याच्यातले सगळे साहेब पदवी तुम्हीच दिली नाही. त्याला कोणी विचारित नव्हतं पहिल्यांदा. ते रोजाने जात होतं. तुम्ही त्याला इतकं मोठं केलं की त्याला साहेब म्हणा लागले. त्या साहेबाचा बाप तुम्हीच मोठा केला, साहेब तुम्हीच मोठा केला, साहेबाचा पोरग तुम्हीच मोठं करायला लागले. बरोबर एक नाही? साहेब एवढा मोठा झाला, साहेब एवढा मोठा झाला, त्याजवळ इतके पैसे झाले, गाडी झाली. माझं म्हणणं नाही तुम्ही पक्षाचं काम करू नका. आमच्या भोकरदनला आपल्या पोरांनी नाही का समाजानं बोर्ड लावले होते गावागावाचे, गावात येऊ नका म्हणून. आता सरकारचं आपलं असं ठरलं 24 डिसेंबर पर्यंत वेळ द्या, तुम्ही उपोषण मागे घ्या, आम्ही आरक्षण देतो. मग आपण काय केलं? उपोषण मागे घेतलं, सरकारला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान सन्मान त्या दिवशी या मराठ्यांनी केला. त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. पण आता त्यांची जबाबदारी 24 डिसेंबरला आरक्षण देणे. त्याच दिवशी आपण ती बंदी सुद्धा उठवली, म्हणजे स्थगित केली. पण ते बोर्ड तसेच आहेत, गावात लावले. मग आता याला यायचं होतं एका गावात. मग बोर्ड असल्यावर तशीच गाडी जाती का नाही जात?
का बोर्ड असल्यावर चावतो बोर्ड याला. तेव्हा म्हणलं ते बोर्ड काढून टाका. त्याने फाडीला ना ते बोर्ड. त्याने ते बोर्ड फाडीला. आपले गोरगरिबाचे पोर आरक्षण मागतेत. ते फाडू नको म्हणले तर त्याला बी हाणलं बरं का. मी त्या दिवशी हॉस्पिटलला होतो. त्याच दिवशी माझी सुट्टी झाली ती नेमकी. मला फोन आला. जर त्या दिवशी ठरविलं असतं, हे आरक्षणाचा क्षण जवळ आलाय म्हणून ठरविलं नाही फक्त, पण समजा ठरविलं असतं आणि आमच्या जालन्याच्या एसपी साहेबाला कलेक्टर साहेबाला फोन लावला असता, साहेब आमच्या बोर्ड फाडणारचं फक्त आम्हाला मराठ्याला घर बघून यायचं कसलंय, तर इतके मराठे आले असते. नुसता पै चालला असतो तरी 4-5 लाख मराठ्याचे पोरं आले असते. नुसतं धुळीनं त्याचं घर उडालं असतं बा. नुसतं धुराळ्यानीच. जर मराठ्यांनी, तू आमचे बोर्ड फाडितो, मराठ्यांनी जर मनात घेतलं असतं तुला चेटी सकट फाडील असतो मराठी. आणि इथून पुढे जर मराठ्यांनी मनात घेतलं तुला आयुष्यभर गुलाल लागून द्यायचे नाही, तुला उसच तोडायला जावं लागत. आमचे गोरगरिबाचे पोरं स्वतःच्या हितासाठी फक्त आरक्षण मागायला लागले, तर तू आमचे बोर्ड फाडायला लागला. पण म्हणलं जाऊ द्या आता, कारण त्यो बी कुठं जाणार नाही, आम्हाला बी कुठं जायचं नाही. एकदा आरक्षण मिळेल बघू ना. एकाच गल्लीत येत आपण दोघं, काही ताण नाही ना. पुढं आहेच दिवस. तो बी बोर्ड आहेतच ना. मग तू का बिगर बोर्डाचा थोडाच आहे. तुमची चूक हे होई, तुम्ही यांना साहेब करून ठेवलं, ते आम्हाला त्रास द्यायला लागले. आमच्या पावलावर आम्हाला अडवणूक करायला लागली. आपल्या बापजाद्याने त्यांचे बोर्ड पॉम्पलेट लावले का नाही? आता थोडं उलट करा बरं. त्या साहेबाच्या भयाला म्हणा, माझ्या बापजाद्याने तोय बापाचे लय बोर्ड पॉम्पलेट चिटकेले. मराठा आरक्षणात आमचं खूप कल्याण आहे. 8 दिवस फक्त आमचे पॉम्पलेट चिटको लागायला. चल येईन का देव? मग कशाला मोठं केलं त्याला? मावशी हो, तुम्हाला एक काम सांगतो. आवाज येतून मा, तुम्हाला एक काम सांगतो. उद्यापासून हे घराच्या बाहेर चालले की आणलं विचारायचं तुम्ही कुठं चालले. मला माहिती आहे तुमच्या पुढं नाहीत. ते जर म्हणले साहेबाचा भय आला आणि त्याच्याकडे चालू, यांना टंगडेला बांधून घरात ठेवा. तो साहेबाचा भया मरून दे म्हणा तिकडं, जरा समुद्रात हिंडून दे त्याला. आपल्या लेकराच्या आरक्षणासाठी लढाई करायची. अगोदर आरक्षण आणि मग बाकीचं गावागावात जाऊन जनजागृती करा. लेकराचं एकदा कल्याण करू लागा. काही गावच्या महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. आपण नाही का सांगतो जनजागृती करा. पुरुषांनी पुरुषाला सांगा, महिलांनी महिलांना सांगा, जनजागृती करा, एकजूट वाढवा. एवढ्या वेळेस आपल्या लेकराला आपल्याला आरक्षण द्यायचंय. तर काही गावच्या महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. आपण शेतात काम करतो का नाही करत? आपले लेकरं बाळ मोठे व्हावत म्हणून रात्रंदिवस आपण कष्ट करतो, लाजत नाहीत. कारण लेकरं आपल्याला मोठं करायचे. या आरक्षणात आपले लेकरं मोठे होणार आहेत, अधिकारी बनणार आहेत. आरक्षण असतं तर आपले खालचे झालेले शिपाई IAS दर्जाचे अधिकारी राहिले असते. जरा भानावर या. आरक्षण गरजेचं आहे. नोकरीतला टक्का मराठ्यांचा कमी झालाय. नावं जर मोजून बघितले तर वाचता सुद्धा येत नाहीत. मराठ्यांचे नावं सुद्धा वाचायला मोजकेच मिळायला लागलेत. आणखीन तरी मराठा समाज बर्बाद होऊ देऊ नका. लाज आता कुठं? स्वतःचे लेकरं मोठं करायला आणि आरक्षणाची जनजागृती करायला लाज वाटती. बरं वाटते नको जाऊ. पण एक तुम्ही काम करतात ते सांगतो. जर लाज वाटते, काही महिला म्हणलो मी, सरसकट थोडंच म्हणलोय. समजा लाज वाटते तर बरं ठीक आहे, वाटते. पण तो हा दीर उभा राहिल्यावर कशी गल्ली गल्लीत पॉम्पलेट घेऊन पळती. कबशीला मतदान हान, पतंग हुकून देऊ नको, नारळ हुकनच. मग कस काय सांगती? तिथं कस काय लाज नाही वाटत? तेव निवडून येणार
तो कोणत्या तरी साहेबाचा, ते दोघच मोठे होणार, साहेब त्याला एखादी गटार फिटार देणार, ते मोठे होणार, आपले चालले ऊस तोडायला. मराठ्यांना अशी संधी पुन्हा येणार नाही. शेवटी जाताना पुन्हा एकदा सांगतो, मराठ्यांना अशी संधी येणार नाही. या संधीचं सोनं करा. एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या पदरात हे आरक्षणाचं पुण्याचं दान टाकू लागा. आयुष्याचे भाकरी एकदा आपल्या लेकराला द्या. एकजूट राहा. आपली एकजूट फुटू देऊ नका. आंदोलन शांततेत करा, कारण शांतीचं ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद या राज्यात आणि देशात कोणातच नाही. या शांततेच्या आंदोलनानंच आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय. मायबापांनो, 70 वर्ष लागले ही आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत यायला. आता फक्त सावध व्हा. मतभेद होऊ देऊ नका. कोणाचंही ऐकू नका. आपल्या लेकराला मोठं करण्यासाठी सगळी शक्ती वापरा. 1 डिसेंबर पासून भोर तालुक्यासह पूर्ण जिल्हाभर एकही गाव राहिलं नाही पाहिजे की तिथं साखळी उपोषण सुरू नाही झालं. प्रत्येक गाव तिथं साखळी उपोषण उभं राहिलं पाहिजे. कारण 24 डिसेंबर पर्यंत आपली कसोटी आहे. आपली ताकद दिसली पाहिजे, आपली एकजूट दिसली पाहिजे. आंदोलन फक्त शांततेत करा. सरकार कसं आरक्षण देत नाही ते आपण बघू, त्याची काळजी तुम्ही करू नका. जाताना पुन्हा तुम्हाला शब्द देतो, तुमचा मुलगा म्हणून आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंचही जीव गेला तरी मग हटणार नाही. हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा. कृपया खाली बसा. 2 मिनिटासाठी फक्त राष्ट्रगीत होणार आहे. कृपया सर्वांना विनंती. मान्य श्री जागेवरून मनोज कोणी दादा हात तरंगे पाटील हलवू यांच्या नका. शुभ आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.